तर सगळ्यांनी खऱ्या अर्थाने संमती दर्शवली आहे. पहिल्या फेरीत सर्वाधिक धावा करणाऱ्या संघाला बाय देण्यात येईल. दुसऱ्या फेरीमध्ये तसं होणार नाहीये. बॉलर तयार, बॉलिंग मार्क वरती. अभि हाफ ट्रॅकर ऑन साइडला, गॅप मध्ये फिल्डर आहे, चांगला फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. हेमंत पाटील, ओ हो, गुड रनिंग. मी तयार, पुन्हा एकदा विशाल समोर. यो जास्त उंची मिळाली आहे इथे, हा वाईड असणार आहे. खराब बॉल, त्यासोबत वन बाउन्सची वॉर्निंग देखील या ठिकाणी देण्यात येते. आपण बॉल पाहतोय हवेमध्ये खेळलेत आणि विशाल शहा लटकला. मोठा धक्का, आयकॉन खेळाडू खरं तर आताच्या घडीला बाद होताना पाहायला मिळतोय. मोठा हादरा तो म्हणजे स्वर्गीय आनंदा स्मृती आप्पा स्ट्रायकर सीबीडी व गावदेवी दिवाळीसाठी. विकेट सध्या तरी गळाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये विशाल शहा आणि खऱ्या अर्थाने आयकॉन म्हणतो या टीम मध्ये जागा बनवत असताना त्याने सुरुवात थोडीशी अडखळली मित्र म्हणेन. मागील सामन्यात केतन म्हात्रेचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. काही काळ असं वाटलं होतं सामना एकतर्फी होईल, परंतु त्यानंतर रमनप्रीत सिंग भाऊ मैदानाच्या आतमध्ये. अभि त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना पहिल्या 3 बॉलमध्ये एक वाईड बॉल. इथे देखील ऑफ स्टंप पासून जास्त बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. आज खरं तर या टीममध्ये दीपक पाटील आपल्याला खेळताना दिसत नाहीयेत. गेल्या वर्षी त्यांची इच्छा होती, परंतु आज संपूर्ण कुक्षत गावासाठी त्यांनी हा निर्णय घेतला की नको, पोरं आमची खेळतील, भूषण पाटील त्यांना लीड करेल. आणि एक चांगला निर्णय दीपक पाटील यांचा आपला पाहायला मिळाला. इथे देखील आपण पाहू शकता ऑफस्टंपच्या जास्त बाहेर जाणारा बॉल हाही सोडून दिला. इथे देखील वाईट बॉल आणि यस चेक करण्याची मागणी खरं तर केली गेली ती बॅटिंग फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. त्यामुळे एकच रिव्ह्यू तुम्हाला मिळणार आहे, तो वाईटसाठी ना, बॉलिंग टीम. ओके, इट्स अ फेअर डिलिव्हरी. रमनप्रीत या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय पहिला बॉल वाईड खेळला, त्यानंतर आला हा डॉट. अभि बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट.
आणखीन गतिमान बॉल आणि त्यावरती आक्रमण करण्या अगोदरच मात्र रमणप्रीतने थोडस संयमाने घेतले. स्वर्गीय आनंद स्मृती अप्पा स्ट्रायकर सीबीडी आणि त्यांच्या सोबत खेळतायत गावदेवी दिवाळे विकी मुंबईकर आणि टीम. इथे देखील ऑफस्टंप पासून जास्त बाहेर जाणारा बॉल हाही सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र मिळतोय. अतिरिक्त धावेमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल इथून मात्र मिळते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली ती 5 या आकड्यावरती. इथे पायावरचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. स्क्वेअर लेग कडे बॉल चालला. फिल्डर येतो वेगाने बॉलवर. तोवर मात्र सिंगल एक धाव. ऋषी आहे आय गेस त्या ठिकाणी. ऋषी काटे. विनोद कुक्षेत विनोद पाटील. अभि अजूनही या ओव्हरचा एक शेवटचा बॉल येणं बाकी आहे त्याच्या षटकातील. आतापर्यंत 3 वाईड हाताळल्यानंतर देखील फक्त 6 धावा त्याने खर्च केल्यात. एकही मोठा फटका त्याच्या गोलंदाजीवरती त्याने खाल्लेला नाहीये. हे मात्र चांगली बाब आहे. परंतु विकी मुंबईकर सारख्या फलंदाजाला तुम्ही किती वेळ बांधून ठेवाल हे मात्र पाहायचं होतं. शेवटच्या बॉलवरती मात्र आक्रमण केलं आणि स्वतःच्या बॅटिंगचं स्वागत षटकाराने केलं. 6 रन पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 वर 1. दिवाळेचा हा सुपर डुपर स्टार हिरो ब्रॉडकास्टिंगचा खेळाडू रमणप्रीत सिंग 3 बॉल 1 वर खेळतो. विकी मुंबईकरला पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली. त्याने षटकार मारला. प्लीज थोडं फास्ट खेळा विनंती आहे. आपला रिक्वेस्ट करण्यात येते. आणि पुढची मॅच दिविशा ऐरोली प्लस साई सागर ऐरोली आणि त्यांच्यासोबत खेळतील गावदेवी जुहूगाव प्लस कोलशेत 11 कोलशेत. दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया तयार राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. या गोष्टीची आपण सर्वस्वी नोंद घ्यावी. मॅच नंबर 4 आपल्या भेटीला येते. आकाश जहांगीर आज अक्षय पवारची रिप्लेसमेंट आज मात्र घेऊन चाललाय. विशाल शाह त्याच्या जागेवरती अगदी योग्य. ऑन साइडला उडवलाय बॉल. विनोद पाटील बॉल खाली परंतु बनेल फक्त प्रेक्षक. बॉल सीमा पार. हा षटकार. पहिल्याच बॉलवरती विनय शर्माचं स्वागत केलंय. शर्माजी का लडका आज मात्र पहिल्या बॉलवरती मार खाऊन चाललाय. परंतु रमणप्रीत थांबेल का? यानंतर काहीसा थोडासा स्वल्पविराम मिळेल का हे मात्र पाहायचंय. विकी मुंबईकर त्याच्या जोडीला आहे. यंदाच्या रबर बॉल क्रिकेट हंगामामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये विकी मुंबईकर दिसून आलाय. त्यामुळे त्याचं पारडं देखील तेवढंच जड आहे. गेल्या वर्षीचे चॅम्पियन आहेत हे. खरं तर अप्पा स्ट्रायकर सीबीडी आणि गावदेवी दिवाळे यावर्षी काय करतील हे मात्र पाहायचं. गेल्या वर्षी योगेश पवार आयकॉन होते त्यांचे. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉलला अगदी ढकलून दिलं. वेगाने हेमंत पाटील बॉलवरती आला. 1 रन पूर्ण केले. दुसरीसाठी पलटलेत आणि वेगवान थ्रो येण्या अगोदर काय घडलं हे पाहायचंय. भूषण पाटीलचा कॉन्फिडन्स सांगतोय की आउट असावा परंतु नीरज राणावत सर सांगतायत की मी कन्फर्म करू इच्छित आहे.
येस, इट्स आउट. बाद होतो फलंदाज. धक्का क्रमांक 2. आणि निश्चितपणे आता आपण युट्यूब लाईव्ह वरती पाहू शकता ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून नेमकं काय घडलं होतं. पहिली धाव पूर्ण केली होती हेमंत पाटीलचा. जो थ्रो आहे ना, थ्रो ॲक्युरसी त्याच्याकडे भरपूर चांगली आहे, त्यामुळे ती ॲक्युरेट थ्रो भूषण पाटीलच्या हातात बसली आणि त्यामुळेच की काय रमनप्रीत सिंगला परतावं लागलं माघारी. येस येस, इट्स आउट, इट्स आउट, क्लिअर आउट आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवेश आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी दिवाळे टीमचा खेळाडू आता विक्की मुंबईकर सोबत खेळताना पाहायला मिळणार आहे. कारण अपेक्षा आहे विक्की मुंबईकरला की या धावसंख्येला आम्ही पुढे घेऊन जावं. कमीत कमी 70, 75, 80, सध्या तरी 82चा हायेस्ट स्कोर आहे या मैदानावरती. 82 ते हायेस्ट स्कोर जर मोडलं तर पहिल्या फेरीतून तुम्हाला दुसऱ्या फेरीसाठी बाय मिळणार आहे आणि दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला बाय मिळणार नाही आहे. जे 4 संघ राहतील ना, त्यातून जे 4 संघ 2 मॅचेस खेळतील, मग त्यांच्यासोबत काय करायचं हे आयोजकांनी ठरवलंय, ते आम्ही नंतर तुम्हाला सांगू. विनय तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. यस, दाद मागितली, दाद उचलून धरली आहे शशी मेहर सरांनी. हा वाईड आहे. इथे देखील पहा बॅटन बॉलचा कोणत्याही कनेक्शन नाहीये. बॉल खालून निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. भूषण पाटील दुसऱ्या बाजूला अनुप पाटील देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन पाहायला मिळतोय जय गजानन कुकशेट टीम कडून. दुसरीकडे कुमार 11 तुर्बे टीम. अप्परकटचा प्रयत्न झाला परंतु बॉल जास्त बाहेर निघाल्यामुळे हा वाईट बॉल घोषित करण्यात येतोय. वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळते. टीमची टोटल झाली 21. 21 फॉर 2. उदयजी तांडील लेजंड क्रिकेटर फ्रॉम सारसोळे ते देखील या ठिकाणी आसनस्थ आहेत. हाही बॉल ऑप्शनच्या बाहेर थोडंसं गती कमी करून टाकला होता. वेग खरं तर ओळखणं गरजेचं आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन सातत्याने या गोष्टी तुम्हाला स्वतःकडे ठेवाव्या लागतात आणि त्याची ओळख तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. कारण 2 वाईड आले, दोन्ही बॉल वेगवान होते, वाईड गेले आणि त्यानंतर इथे पहा आपले हात खोलले देवेशने आणि बॉलला पाठवून दिले डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमा पार. षटकार आहे. षटकाराला देवेशच्या बॅटमधून सारन. विनय तयार. ओव्हर द राऊंड द विकेट. आणखीन एक चांगला फटका अवे फ्रॉम द बॉडी. कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर्सच्या मध्ये खेळले फिल्डर आहेत त्या ठिकाणी ब्रिजेश. आणि इथून मात्र आणखीन 2 धावा अंकित केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये आणि या 2च्या मदतीने ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय आनंदा स्मृती, अप्पा स्ट्रायकर सेबिडी प्लस गावदेवी दिवाळे टीमने धावा बनवल्यात 29 आणि विकेट गमावले 2, ज्यामध्ये विशाल शहा आणि रमनप्रीत सिंग या दोघांचा समावेश असलेला पाहायला मिळतो. येणारे 3 षटकं किती धावा अजून उभारल्या जातील हा प्रश्न मोठा आहे. कारण विक्की मुंबईकरला अजूनही स्ट्राईक पासून वंचित ठेवले. केवळ 1 बॉल खेळलाय, 12 पैकी फक्त 1 बॉल, त्यातही षटकार मारलाय. त्यामुळे त्याचं कर्तृत्व, त्याची जिद्द किती मोठी आहे हे यातून दिसून येते. बॉलर तयार आहे तिसऱ्या ओव्हरसाठी. हेमंत पाटील खोदून काढला विक्की मुंबईकरचा हेलिकॉप्टर. पावसात देखील जोरात चालतोय. षटकार येतोय 6 रन.
2 बॉल 12 वरती खेळतोय. 2 बॉल तो खेळलाय. दोन्ही षटकार त्याच्या बॅटमधून पाहिलेत आपण. त्यामुळे या खेळाडूला अंडर एस्टिमेट करणं तुर्बे कोक्षे टीमच्या जीवाशी येऊ शकतं. त्यांना देखील या गोष्टीचं भान असणं गरजेचं आहे. या खेळाडूला डॉमिनेट करून चालणार नाही. हेमंत पाटील तयार बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. फुलटॉस फटका फसलाय का हे पाहायचंय. मागे चाललाय बॉल फाईन लेग कडे. फिल्डर दबक्या पावलांनी त्या मागे धावतोय. 1 2 आणि ही तिसरी रन आली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 3 धावा आल्यात आणि 3 धावांच्या मदतीने टीमची एकूण टोटल जाऊन पोहोचली ती 38च्या घरामध्ये. 38 धावा धावफलकावरती आहेत. 2.2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपला. 5 ओव्हरची मॅच. खरं तर या संपूर्ण ठाणे बेलापूर पट्टीमध्ये 35 ते 40 वर्षांपूर्वी या रबर बॉल क्रिकेटचा खरं तर नितीनजी पाटील शिरवणे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं आम्ही करतो सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून माजी नगरसेवक चषक 2025 नितीनजी पाटील. आणि इथे विकेट मिळाली पहा. देवेशला मात्र परतावं लागते माघारी. विकी अजूनही तळ ठोकून उभा आहे. परंतु विकीला एखादा असा खेळाडू हवा आहे जो त्याच्यासोबत त्याच्या खांद्याला खांदा लावून शेवटपर्यंत उभा राहील. असा एखादा खेळाडू आहे का हे मात्र प्रश्नचिन्ह इथून मात्र उभं राहिले. टीमची टोटल झाली 38. 38 वर 3 विकेट गमावलेत सीबीडी दिवाळे टीमने. हेमंत तयार. इथे देखील ऋषी पानसरे आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटची चिता अनुप पाटील. फनी मुवमेंट आहे आजची. झाली व्हॉट्सअप स्टेटस संध्याकाळसाठी खास करून दीपक दादांसाठी ज्याच्या शोधामध्ये खरं तर संपूर्ण प्रेक्षक असतात. पावसाळ्यात असे फनी मुवमेंट्स बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतात. ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल tenniscricket.in माध्यमातून. कारण या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आयुष्यभरासाठी कॅमेऱ्यात कैद केल्या जातात यूट्यूबद्वारे. त्या आपण कधीही पाहू शकतो. ऋषी तयार. यावेळेस मात्र आपण पाहू शकता बॅटची अगदी स्लाइट एज घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॉलला थोडं आतलं वळवलं होतं. परंतु इथे हेलिकॉप्टर पद्धतीने खेळला बॉल लॉंग ऑन कडे. फिल्डर आहे विनय शर्मा. त्या ठिकाणी बॉल थांबला. 1 रन पूर्ण. दुसरी साठी प्रयत्न. विकी मुंबईकरची शिकार होईल का. वेगाने मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. कधीच आपल्या स्वतःवरती दडपण न ठेवता खेळणारा खेळाडू विकी मुंबईकर. कायम त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं. मग परिस्थिती कशी असो बिकट असो किंवा चांगली असो सर्वांचा सन्मान करणं हे देखील या खेळाडूकडे गुणवत्ता आहे आणि असायला हवी. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल 42. गेल्या वर्षीचे चॅम्पियन सीबीडी दिवाळे टीम आज मात्र खऱ्या अर्थाने तुर्बे कुक्षे टीमच्या विरुद्ध खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हेमंत पाटीलने एक षटक हाताळला. 13 धावा खर्च करत 1 विकेट मिळवली.
संस्कार सुतार देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. अविनाश दादांचे चिरंजीव. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश बॉलिंग मार्क वरती आलाय. इथे पायावरचा बॉल सोडून दिलाय. बॉल चाललाय अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. वाईट बॉल येतोय. अपेक्षा होती थोडस आणखीन संघर्ष तीव्र होईल. कोलशेत ठाणेवरून देखील संघ या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नवी मुंबई नगरीमध्ये पायावर लागला बॉल, परंतु अपील लावून आहे. ही अपील उचलून धरण्या अगोदरच 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. नमित पाटील बॉल मागे धावलाय, परंतु त्या ठिकाणी लेग बाईसचा इशारा पंचांकडून. लेग स्टिक सोडून चाललाय हे दर्शवणारा हा बॉल आणि पंचाचा इशारा देखील आपण पाहिलं. जितू शेलके आणि त्यांची संपूर्ण टीम आज तयार आहे या मॅचसाठी. कोलशेत 11 कोलशेत त्यांच्या सोबत खेळतील. गावदेवी जुहूगाव ऋतांशु पाटील आणि आयकॉन असतील त्यांचे आशिष मेहरोल. फटका चांगला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन पूर्ण केली. दुसरीसाठी पलटलेत. इथे देखील थोडासा राकेश फंबल झालेला पाहायला मिळाला. इथे 2 धावा आणि पुन्हा एकदा खराब थ्रो. कदाचित 4. आता 4 लिहूनच घ्या, यात शंका नाही. ऋषी पालसरे सांगतोय थांब, मला नाही होणार, परंतु झाले. हॅट्स ऑफ यार. 4 धावलेत आणि आता मात्र खऱ्या अर्थानं थकवा जाणवला. पाणी न्या पहा मैदानात, पाणी न्या जरा. मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करा प्लीज. स्वाभाविक आहे. 4 धावल्यानंतर या गोष्टी होणं गरजेचं आहे. खरं पाहता तर विकी मुंबईकडे डोलीवर जाणारा माणूस आहे. दमायला नाही पाहिजे, परंतु परिस्थिती कधी कधी वेगळी असते. तुम्ही कितीही मोठं जाळं त्याला समुद्रातून काढायला सांगा, तो काढेल. ते वजन उचलण्याची क्षमता त्याच्यामध्ये, परंतु 4 धावणं मैदानावरती थोडासा थकवा जाणवणं स्वाभाविक आहे. चला मैदानात जॅक्स मात्रे प्लीज पाण्याची व्यवस्था करा. स्वतः किरण दादा मैदानात पाणी घेऊन दाखल होत आहेत का? येस विकी, पाणी. थांबूया आपण. इथे लोअर फुल टॉस ऑन साईडला खेळायचं होतं. पुन्हा धडपड राकेशची पाहायला मिळाली. इथून कोणती रन येत नाहीये. डॉट बॉल आलाय. पाणी हवं असेल तर घ्या, थकवा असेल विकी मुंबईकर. ओके. 3 ओव्हर 2 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. राकेश तयार बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल झालेत आतापर्यंत 3. इथे देखील खोदून काढला बॉल. ऑन साईडला चाललाय मिड विकेटकडे. फिल्डर विनय वेगाने धावतोय. या बॉलवरती 1 रन पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथून दुसऱ्या धावेला लगेच होकार मिळतोय. 2 आल्यात टीमची टोटल. स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 50 अप. 51 धावा स्वर्गीय आनंद स्मृती आप्पा स्ट्रायकर सीबीडी गावदेवी दिवाळी टीमची. यानंतरचा सामना दिविशा ऐरोली प्लस साई सागर ऐरोली त्यांच्यासोबत खेळतील. त्यांच्या विरुद्ध गावदेवी जुहूगाव आणि कोलशेत 11 कोलशेत. इथे देखील पहा टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं बाहेर काढलं होतं. विकीला मात्र अचंबित करून टाकलं या बॉलने. आणखी एक डॉट बॉल आलाय. फ्लोअर फुल टॉस समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक सिंगल, त्यापेक्षा जास्त काही नसणार आहे. फार काही अपेक्षा देखील ठेवलेली नाहीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 52 वर जाऊन पोहोचली. 4 ओव्हरचा खेळ संपला. आता इथून पुढचा प्रवास फक्त 6 बॉलचा आहे आणि या 6 बॉलमध्ये किती धावा उभारल्या जातील याकडे देखील लक्ष लागलं गेलं. इथून जर 20-22 धावा आल्या तर मजा येईल. अन्यथा या मॅचमध्ये थोडंसं निभाव लागणं कठीण आहे, कारण आकाश जहांगीर सध्या रबर बॉल क्रिकेटमध्ये भरपूर टचमध्ये असलेला खेळाडू आहे. तो ॲज अ आयकॉन म्हणून तुर्बे कुक्षे टीममध्ये त्याने जागा बनवली आहे. अक्षय पवारच्या जागेवरती तो आज रिप्लेस झाला आहे. परंतु हे मात्र पाहणं योग्य असेल
की आकाशची बाट आज या श्री गणेश रामलीला क्रीडांगणावरती चालेल का, हा प्रश्न आहे मोठा. आणि त्याचबरोबर VS लाईट्स अँड साऊंड सिस्टीम यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. तिन्ही पंच आमचे दत्ता मेहर सर, शशी मेहर सर, नीरज राणावत सर गेल्या वर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे परंपरेनुसार या मैदानामध्ये यंदाही आहेत. त्याचबरोबर उदय तांडेल सर हे देखील आपल्या व्यासपीठावरती आसनस्थ असलेले पाहायला मिळत आहेत. ब्रिजेश सिंग हाफ ट्रॅकर ऑन साइडला कडक फटका आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर तडक पाठवलाय 6 धावांकरिता षटकार. षटकाराने स्वागत. कडक फटका होता. विकी मुंबईकर 10 बॉल 28 मध्ये खेळतोय. अर्धशतक पाहायला मिळेल का हे मात्र पाहायचं आपल्याला. इथे बाची एज मागे चालल्या बॉल. नमित पाटील बॉल मागे धावतोय. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला. मागे बॉल गेल्यानंतर बॉल थांबतो. हा आतापर्यंतचा या मैदानावरील इतिहास आपण कायम पाहिलाय. कारण मागे बॉल जाऊन अगर टप्पा पडला तर ठीक आहे, अन्यथा बॉल थांबणारच थांबणार. दाट गवत त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळेच बॉल लवकर थांबतो. चिखलातही बॉल कधी कधी थांबला जातो. ब्रिजेश सिंग बॉलिंग ट्रॅकवरती कुक्षट टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. इथे बॉल हवेमध्ये खेळलेत. विकी मुंबईकर फटका फसलाय. आता 3 फिल्डर बॉलच्या खाली आलेत, परंतु तिघांच्याही मध्ये बॉल पडलाय. अनुप पाटील लांबून जज करत होते बॉलला, परंतु आकाश सिंगने बॉलला मात्र पकडून फेकलं. तोपर्यंत मात्र धावा मिळाल्या 2. पहा, सिंगल डबलने काम तर बनणार नाहीये. अजून ॲटलिस्ट येणाऱ्या 3 बॉलमध्ये 12-14 धावा आल्या तर मजा येईल. तर 74-75 धावा या तुमच्यासाठी सफिशियंट आहेत. एक फायटिंग टोटल आपण या मैदानावरती म्हणू शकतो. गेल्या वर्षी पाहिलं होतं आम्ही 105 धावांचं टार्गेट या स्पर्धेमध्ये होतं. इथे बीट चांगला बॉल आहे ब्रिजेश सिंगचा. विकी मुंबईकरला समजण्या पलीकडचा हा बॉल होता. आव्हान बनलं त्याच्यासाठी आणि त्यामुळेच हा डॉट बॉल आहे. भूषण पाटील विकेटच्या मागून सर्व सूत्र हलवण्याचं कार्य करतोय. दीपक पाटील यांच्या अनुपस्थितीमध्ये आतापर्यंत 62 धावा, 62 फॉर 3. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, फ्लिक केलाय. बॉल तिथे थांबण्याची दाट शक्यता. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 होतील का हे पाहायचंय. विकी निघालाय 3 साठी आणि ऋषी पानसरे तिसऱ्या धावेला इथे होकार देतोय. पॉझिटिव्हिटी मिळाली. या 3च्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकते. 65. शेवटचा 1 बॉल बाकी. ऋषी काय करेल, 1 षटकार येईल का हे मात्र पाहायचंय. ऑलरेडी ऋषीला भरपूर थकवा जाणवतोय, कारण विकीला सवय आहे परंतु ऋषीला नाही. 4 धावणं, 3 धावणं, 2 धावणं आणि मग त्यातून त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो बॅटिंगवरती दिसून येतो. बॅट टॅप केला. बॅटच्या साह्याने हेमंत पाटील पहा अगदी गरुडाप्रमाणे आपली शिकार करण्यासाठी तयार, परंतु आकाश जहांगीरची खराब थ्रो. आवश्यकता नव्हती, कारण 2 झाल्या. तिसरीचा प्रयत्न, सुटला बॉल, परंतु हेमंतचं प्रेझेन्स ऑफ माइंड पहा किती चांगलं आहे.
त्याने ओळखलं होतं विकी मुंबईकर पोचलेला नाहीये, खाली थ्रो करावा तर मिळेल. आणि मला वाटते 3 झाल्या. ऋषीला आता फक्त स्ट्रेचरवरती टाकायची कमी आहे. टॉस करूया आपण. शेलारांना विनंती की आपण यावं स्टेजवरती, कॅप्टन ॲज अ कॅप्टन. आणि त्याचबरोबरीने गणेश कारंडे 68 झाल्यात, 69 टार्गेट आहे. गणेश कारंडे आपल्याला देखील विनंती की आपण टॉससाठी लवकरात लवकर या, कारण आम्हाला अगदी तुमच्याशी बातचीत करून देखील सगळ्या गोष्टी क्लिअर आउट करायच्यात. 68 झाल्या, 68 झाल्या. 69 धावांचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीत 82 धावा या हायेस्ट स्कोर आहेत. आणि या 82 धावा कोण पुढे पास करेल का हे मात्र पाहायचं. तत्पूर्वी पुढच्या प्रेझेंटेशनसाठी जाऊया आपण रोहित भोपी यांच्याकडे. थँक्यू सो मच. शेवटच्या मॅचकडे आपण जाणार आहोत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असणारा दिविशा ऐरोली आणि साई सागर ऐरोली आणि त्यांच्या विरुद्धामध्ये गावदेवी झू गाव कोलशेत 11 कोलशेत या दोन टीम्समध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. गावदेवी झू गाव कोलशेत 11 कोलशेत टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी विनंती करतोय दिविशा 11 ऐरोली साई सागर ऐरोली टीमचे कॅप्टन आपण त्वरित नाणेफिकेचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडायच्या अगोदर जर कॅप्टन उपस्थित राहिला नाही तर गावदेवी झूगाव कोलशेत 11 कोलशेत या टीमला नाणेफिकीचा कॉल विजेता घोषित केला जाईल, याची नोंद दिविशा ऐरोली टीमचे कॅप्टन आपण घ्यायचे आहे. चला प्लीज विनंती करतोय लवकरात लवकर आपण यायचं. गणेश कारंडे. गणेश कारंडे आपल्याला पाहायला मिळतील. दिविशा ऐरोली साई सागर ऐरोली अक्षय सिंग ऑल इंडिया आयकॉन आहेत त्यांचे. आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी झूगाव कोलशेत 11 कोलशेत टीमचे ऑल इंडिया आयकॉन पाहायला मिळतील आशिष मेहरुल. संस्कार आणि नितीन पाटील यांना विनंती करतोय आपण यायचं नाणेफिकेचा कॉल करण्यासाठी. संस्कार आणि नितीन पाटील या आपण आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नाणेफिकेचा कॉल केला जाईल. भरपूर महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. दिविशा ऐरोली साई सागर ऐरोली त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी झूगाव कोलशेत 11 कोलशेत. चला कॅप्टन प्लीज या. गणेश कारंडे आपल्याला पाहायला मिळतील. दिविशा 11 ऐरोली साई सागर ऐरोली. टॉस केला जातोय, कॉल कोण करे. चला पाहुण्या संघाला या ठिकाणी कॉल करण्याचा निर्णय. आणि टॉस जिंकल्या दिविशा 11 ऐरोली साई सागर ऐरोली या टीमचे कॅप्टन आहे. गणेश कारंडे तुम्ही टॉस जिंकलेला, निर्णय काय असणार. आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ देखील तेवढा ताकदीचा संघ आहे. त्याच्या टीम मध्ये आशिष मेहरुल सारखा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे. किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. 4 ओव्हरची असेल तर आम्ही 60च्या वरती करण्याचा प्रयत्न करू. 60 धावसंख्येच्या वरती करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. या स्पर्धेबद्दल काय सांगाल. नगरसेवक चषक 2025 पुन्हा एकदा ही स्पर्धा ज्याची मात्र भरपूर आतुरता असते नवी मुंबईच्या प्रत्येक खेळाडूला की ही स्पर्धा कधी येते आणि पुन्हा एकदा ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. काय सांगाल एकंदरीत अनेक नवीन संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली, जिथे 30+ आणि 40+ संघांना देखील संधी मिळाली या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. काय सांगाल. चला फिल्डिंग सजून घ्या. ॲक्च्युली आम्हाला किरण दादांनी फोन केलेला. ही आमची माझ्या फर्स्ट टाइम आम्ही ही टुर्नामेंट खेळतोय. कारण मोस्ट ऑफ द 2 ग्रामीण संघ असतात. तर यावेळी आम्हाला त्यांनी कॉलनीसाठी आम्हाला त्यांनी इन्व्हाइट केलं, त्यासाठी त्यांचा खूप धन्यवाद. आणि एकंदरीत तुम्ही एक लेजंड खेळाडू आहात नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधले. सध्या NMTCA ही कमिटी जी आहे ती भरपूर चांगला प्रयत्न करते. पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये रबर बॉलची प्रीमियर लीग सुद्धा येते. एकंदरीत काय सांगाल या कमिटीबद्दल जे निर्णय ते घेत आहेत. खूप छान निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. अनु भूषण रवी खूप चांगलं काम करतात आहे. कारण डिसिप्लिन नवी मुंबई क्रिकेटला एक प्रकारे लागलं जातं आणि असंच पुढे चालत राहिलं तर आपलं क्रिकेट पण खूप पुढे जाईल.
नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच. हे होते कॅप्टन दिविश 11 ऐरोली टीमचे. आम्ही जातोय कोलशेत आणि गावदेवी जोगाव टीमच्या कॅप्टनकडे. कॅप्टन जास्त काही विचारणार नाही आहे, फक्त या स्पर्धेबद्दल विचारेन. प्रथमतःच तुम्ही कदाचित ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेला आहात. काय सांगाल या संकल्पनेबद्दल? ऑल इंडिया आयकॉन एक समाविष्ट करायचा आहे आणि ही संपूर्ण स्पर्धा बघत असताना काय सांगाल? स्पर्धा तर फार सुंदर आहे आणि ऑल इंडिया आयकॉन बोलला तर वेगळा फॉर्मॅट आहे. त्यासाठी 2 टीम हा फॉर्मॅट देखील चांगला आहे, कारण की प्रत्येक गावाला चांगली टुर्नामेंट खेळायची इच्छा असते, पण भेटत नाही टीम्स कमी असल्यामुळे. पण या टुर्नामेंटमध्ये 20 टीम आहेत, तर प्रत्येक गावाच्या प्लेयरला चांगली एक संधी आहे खेळण्यासाठी. थँक्यू सो मच. तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत दिविशा ऐरोली साई सागर ऐरोली, त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी जुगाव कोलशेत 11 कोलशेत ही टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे जोडले गेलेत नितेश सर. थँक्यू सो मच. थँक्यू रोहित. पुन्हा एकदा पावसाची रिमझिम सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगचा खेळ नुकताच झाला आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 68. 69 धावांचं एक मोठं टार्गेट सेट झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सलामीचे पहिले 2 आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन खरं तर प्रेझेंट करणारा खेळाडू अर्थातच आकाश जहांगीर आणि त्याच्या समवेत नवी मुंबईचा कोहिनूर अर्थातच मिस्टर भूषण पाटील. पाऊस एका बाजूला सुरू होत असताना स्पर्धा आपण एन्जॉय करताय. शिवसेना शाखा शिरवणे गाव नवी मुंबई आयोजित. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं एक वेगळं ग्लॅमर गेले कित्येक वर्ष आपण पाहत आलोय. यंदा आपला 8वं पर्व आणि सातत्याने या स्पर्धांचं एक भव्य दिव्य आयोजन गेले कित्येक वर्ष आपण पाहत आलोय. एक वेगवेगळ्या कॉन्सेप्ट कालच्या दिवसामध्ये आपण 30+ 40+ अशी संयुक्त कॉन्सेप्ट आपण पाहिले. आज 2 गाव 1 टीम अशी संकल्पना आपण पाहतोय. आजच्या खरं तर प्राइस डिस्ट्रीब्युशन जर का आपण पाहिलं, अर्थातच बक्षीस संच स्वरूप जर का आपण पाहिलं तर प्रथम क्रमांक कॅश प्राइस 55,555, द्वितीय क्रमांक 25,555 आणि आता खरे पाहता आपण जर का पाहिलं तर मात्र मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बॉल ऑफ फील्ड, प्रथम आणि द्वितीय क्रमांक अशा आज मात्र नक्कीच तब्बल 10 संघांचा समावेश आणि ट्रॉफीसाठी खेळला जाणारा हा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा खेळ आपण एन्जॉय करतोय. प्रत्येक टीमकडे एक आयकॉन प्लेअर असणार आहे आणि एका आयकॉन सहित खेळ आपण जो पाहिला तर नक्कीच आकाश जहांगीर हा आयकॉन प्लेअर स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर बॅट अगोदर स्पिरले बॉल नंतर निघून गेलाय. पीस ऑफ केलं होतं गोलंदाजानं, त्याच्या मतीचा वापर केला. देवेश एक यंग ब्रिगेड खेळाडू आहे, धाडसी आहे, साहसी आहे. अगदी आपण दिवाले गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. बॅटिंग त्याने चांगली केली. बॅटिंग करत असताना देवेशच्या बॅटमधनं एक षटकार सुद्धा आला. 9 धावांचं एक छोटंसं खरं तर कॉन्ट्रीब्युशन आपण त्याचं पाहिलं, परंतु गोलंदाजी करत असताना फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून खरे पाहता सीबीडी आणि रसिक प्रेक्षक तिकडे पडद्यावर तुम्ही पाय ठेवून राहिलात बघा, थोडं मागे राहा. आणि खरं तर त्या संस्कृतीचं प्रतीक आहे. त्या भगव्या रंगाच्या ध्वजावर किंवा त्याची अवहेलना होणार नाही त्या पडद्याची, त्याची आपण जरूर दखल घ्या. आम्ही रसिक प्रेक्षकांना विनंती करू, क्रीडा रसिक जी जिथे खरं तर बाउंड्री लाईन बाहेर उभे आहेत, मॅचला एन्जॉय करतायत. पहिलाच बॉल हवेमध्ये, फिल्डर अंडरनीथ अँड द कॅच इज टेकन. A very big wicket in the match, a prize wicket for bowler देवेश साठी खरं तर मी म्हणेन एक मोठा हा विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळाला आहे. व्हेरी अपसेट मोमेंट फॉर भूषण अँड अ टीम, बॅटिंग टीम आपल्याला पाहायला मिळते कुक्षेत अँड तुर्भे.
आपल्याला पाहायला मिळतीये. न्यू बॅट्समॅन इन ॲट नंबर 3, नवी मुंबईचा स्टाईल आयकॉन म्हणून खरं तर एक एक्सपिरियन्स कॅम्पेनियन मिस्टर अनुप पाटील ऑन अ स्ट्राईक. अनुप पाटील फिरून मारलाय, बॉल हवेमध्ये, फिल्डर नाही आहेत, नो मॅक्स रिझन मध्ये बॉल लँड होईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील, बॉलला उचलतील, फेकून देतील. इन बिटवीन 2 धावा अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ताकद, अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, परंतु रबर बॉलचा हा खरं तर 104 ग्रामचा चेंडू. खरे पाहता विघ्नेश असं म्हटलं जातं की तुम्ही टायमिंग चांगलं केलं, प्लेसमेंट जर का चांगली साधली तर मात्र बॉल षटकार किंवा चौकार येतील. स्क्रीनवर आपल्याला फार छान दृश्य पाहायला मिळेल. अर्थातच आपण त्याही गोष्टीबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. नेक्स्ट बॉल आपण पाहूया. रबर बॉल क्रिकेटचा आत्मा जपणारे नवी मुंबईकर यावेळेला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्यासाठी जीवाच्या आकांतानं मात्र नक्कीच प्रयत्न तर झालाय गोलंदाज देवेशचा, परंतु इथे यावेळेला मात्र थोडंसं अपयश आलंय. इट वॉज अ हाफ चान्स इन फॅक्ट पाहायला मिळेल आपल्याला स्क्रीनवर. अर्थातच तानाजी काका भोईर यांची प्रतिमा. रबर बॉल क्रिकेटचा आत्मा, रबर बॉल क्रिकेटचे हृदय. आणि पहिल्यांदा खरं तर मी म्हणेन ठाणे बेलापूर पट्टीमध्ये अगदी 35-40 वर्षापूर्वीची ती गोष्ट, पहिल्यांदा रबर बॉल हा खेळ लॉन्च करणारे हे द्योते, अर्थातच हे शिल्पकार आहेत, लिजेंड खेळाडू. मग अशी दशरथजी पाटील साहेबांनी सुद्धा तोच उल्लेख केला. आज त्याही गोष्टीची दखल घेत असताना आपण पाहताय नगरसेवक चषक 2025च्या निमित्तानं खरं तर एक चांगलं होर्डिंग बॅनर आपल्याला पाहायला मिळतं, जिथे खरं तर तानाजी काकांची एक फोटो प्रतिमा सुद्धा आहे. त्यांचे दोन्ही चिरंजीव खरं तर क्रिकेटमध्ये आहेत, विशाल भोईर आणि केतू. पाऊस थोडासा थांबलाय, पुन्हा एकदा आपण माझ्याकडे वळणार आहोत. फिरून मारायचं होतं, टायमिंग पाहूया. इथे फटका फसलाय, झेल ड्रॉप झालाय, चुकीचा भुर्दंड. धावा मिळाल्या तब्बल 6. अनपेक्षित होतं, परंतु अनपेक्षित मैदानामध्ये घडलं जातं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज, चान्सेस अँड अपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती गोलंदाजानं, ती उचलता आली नाहीये, ती क्षेत्ररक्षकाला आणि झेल इथं झाला ड्रॉप. दोन्ही खेळाडू खरं तर मी म्हणे नाराज आहेत स्वतःवर. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 1-10. टार्गेट आहे खरं तर रबर बॉलचा खेळ आपण एन्जॉय करतोय. मान्सून क्रिकेट, मुंबई म्हणजे क्रिकेटची पंढरी आणि रबर बॉलची जन्मभूमी. इथेच पावसाळी रबर बॉलला सुरुवात झाली. खरं तर 40 ते 45 वर्षाचा रबर बॉलचा इतिहास. आणि रबर बॉल खरं तर आपण पाहिलं तर मी म्हणे पूर्वीचं रबर बॉल क्रिकेट हे चिखलात खेळलं जायचं. आताचं क्रिकेट खरं आपण पाहिलं तर कॉन्क्रीटच्या विकेटवर आपण खेळतोय. सुसज्ज क्रीडांगणावर लॉन आपल्याला पाहायला मिळतंय. किंबहुना क्रिकेटचा विरोधाभास आपण म्हणूया. मुंबईचं ग्राउंड जर का आपण पाहिलं तर तिथे मात्र मैदानावर तुम्हाला इतकं लॉन पाहायला मिळणार नाही. तिथे मैदानावर माती असते, पाऊस पडल्यानंतर मातीचा चिखल होतो आणि चिखलातलं क्रिकेट म्हणजे रबर बॉल क्रिकेट. त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं, जिथे आपण म्हणतो ना की एक चांगला परिवर्तन. आणि परिवर्तनार्थ आपण पाहतोय की आता मात्र सुसज्ज क्रीडांगण, लॉन आणि कॉन्क्रीट विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. पूर्वी लाल रंगाचे चेंडू असायचे, आता मात्र आपण पाहिलं तर मात्र नक्कीच पांढऱ्या रंगाचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. आपण शाळेत खेळायचो तो हा क्रिकेट, लहानपणी कॉलेजमध्ये असताना खेळायचो तो हा क्रिकेट, आता मात्र स्पर्धात्मक झाला. आणि स्पर्धात्मक युगात या स्पर्धेचे एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. माजी नगरसेवक चषक 2025 षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. रफ्तार आहे, गती आहे त्याच्याकडे, परंतु मतीचा वापर तुम्हाला करावा लागेल. क्रिकेट हा खेळ फक्त ताकदीचा नाहीये, क्रिकेट हा खेळ फक्त तुमच्या स्पीडचा नाहीये. स्पीड सोबत तुम्हाला कंट्रोल, स्पीड सोबत तुमची ॲक्युरसी फार महत्वाची असते. पंचांचा इशारा आला, इट्स अ व्हाईट बॉल कॉल.
आणि व्हाईट बॉलने एकूण धावसंख्येमध्ये होईल भर +1. अशा धावा मिळतील एकंदरीत 2. आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पाहायला मिळत आहेत ना, एका बाजूला अनुप पाटील जो नवी मुंबईचा शिल्लेदार आहे आणि व्यावसायिक क्रिकेट ज्यानं गाजवलं तो आकाश जहांगीर हा एक आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळते. टीमचं नाव आपल्याला पाहायला मिळेल कुमार 11 तुर्बे टीम जय गजानन कुक्षेत. या 2 संघांना मात्र नक्कीच आपण संयुक्त खेळताना पाहायला मिळेल. एका बाजूला कुक्षेत गावाला बिलॉंग करणारा अनुप पाटील नॉन स्ट्रायकर एंडकडे आणि स्ट्रायकर एंडवर वन ऑफ द स्टायलिश चांगली बॅकलिप चांगला खरं तर कमी म्हणेन हँड हेडचं कॉर्डिनेशन वापरणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थोडंसं चाच पडताना आपल्याला पाहायला मिळेल. एज लागल्या बॉल गेला विकेट किपरच्या मगर मिटीमध्ये येईल हा अजून एक डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. या गोलंदाजानं मात्र नक्कीच चांगलं मागचे 3-4 वर्ष चांगलं इम्प्रेस केलंय. नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये इम्प्रेस केलं तिथे चांगला खेळ झाला. अप्पा स्ट्रायकर सीबीडीचा खेळ मात्र जर का पाहिलं गेलं तर या खेळाडूच्या भोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र हा व्हाईट बॉल असणार आहे. सातत्यानं मात्र टप्प्याटप्प्यानं पाऊस सुद्धा पडताना आपल्याला पाहायला मिळते. कधी रिमझिम कधी ड्रिझल तर कधी मुसळधार पाऊस त्याच्यानंतर पुन्हा एकदा थबकताना थांबताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. पाहूया माझ्याच्या आतमध्ये काय घडेल. 69 धावांचं एक मोठं टार्गेट आहे. एका बाजूला तुर्बे कुक्षेत तर एका बाजूला सीबीडी आणि दिवाले. सुखाची सर कोसळणार की होणार दुःखाचा मुसळधार पाऊस. वादळ दोन्हीकडे आहे परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये विजय आणि पराजयाचं एक मोठं वादळ निर्माण करण्यासाठी या 2 फलंदाजांना मात्र नक्कीच चांगला खेळ साकारावा लागेल. रसिक प्रेक्षक मात्र तग धरून उभे आहेत. मॅचला एन्जॉय करतायत. कुणी झाडाखाली उभं आहे कुणी छत्री खरं तर सोबत घेऊन उभं आहे. रिमझिम पावसासोबत खेळला जाणारा क्रिकेटचा हा खेळ आपण एक वेगळा अनुभव एन्जॉय करतोय. एक एक चेंडू एक एक थेंब आणि एक एक क्षण हृदयात साठवला जाणारा हा क्रिकेटचा नयनरम्य खेळ आपल्याला एन्जॉय करता येईल. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. माजी नगरसेवक चषक 2025 नभ दाटलेले आपल्याला पाहायला मिळतील परंतु आता आकाश थोडंसं निरभ्र झालंय. कुठेतरी आता नक्कीच पाऊस थांबलाय. अराउंड द विकेट नेक्स्ट बॉल. यावेळेला चपराक लगावली आहे. पाहूया बॉल कुठे ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहेत परंतु त्याला चकवून इथं छेदून भेदून बॉल गेलाय. डीप लॉंग ऑन च्या बाउंड्री लाईन बाहेर. एक ठप्पा पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. बॉल फडला आणि गतिमान झाला. अगदी फिल्डरनं प्रयत्न जरूर केला परंतु त्याच्या प्रयत्नानं अपयश पाहायला मिळतंय. 4 मिळतील. 4 रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. रणसंख्या झाली आहे ती 18. या आकड्यावर अनुप पाटीलची बॅटिंग त्याचं कॉन्ट्रीब्युशन आणि तो जिथपर्यंत मॅच मध्ये राहील खऱ्या अर्थानं मी म्हणेन धावांचा डोंगर उभा केला जाईल. या धावांना चेस सुद्धा केलं जाईल परंतु या विकेटच्या शोधात असतील ते गोलंदाज रिषभ चंदानी ब्रदर्स 2 बंधू खरं तर नेहमीच क्रिकेटमध्ये कॉन्ट्रीब्युशन देताना आपल्याला पाहायला मिळालेत परंतु आज मात्र मोठे बंधू काय करतील. सुरुवात मात्र वाईट पासून केली होती त्यानंतर एखादा बॉल डॉट आला त्यानंतर एक सिंगल त्याच्यानंतर चौकार आक्रमण आपल्याला पाहायला मिळालंय. पाऊस थांबल्यानंतर थोडं ही कॉन्क्रीट विकेट मात्र नक्कीच फलंदाजांना थोडीशी पोषक पूरक समर्पक बॉल मिडल केला गेलाय. पुढे टाकला बॉल परंतु लाईन मिस करताय. पंच आम्हाला अपडेट करतील शशी मेहर सर. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. लाईन तुम्ही जेव्हा मिस करणार तेव्हा पंच तुम्हाला दंडित करतील. सकाळपासून टप्प्याटप्प्यानं वेळेनुसार मात्र नक्कीच कधी पाऊस रिमझिम पडतोय कधी मुसळधार उग्र रूप धारण करतोय तर कधी शांत संयमी होतोय. नभांनी गडगडावे वाऱ्याने बेभान उधळावे आकाशात विजा चमकू दे अशाही संकटांना लिल्या भेदून हे खेळाडू आज खेळ करताना पाहायला मिळतील. इथे मात्र बॉल फिरून मारायचा होता पुल करायचा होता. पुलचा फटका थोडासा मिस टायमिंग झालाय. जर आपण पाहिला स्टिकर एंडला बॉल आदळलाय आणि इथे एकच धाव मिळणार. विकी मुंबईकर लगेचच गोलंदाजाकडे गेलेत आणि त्याला सांगितलं यू कॅन डू इट मग बॉय. अगदी विकी मुंबईकर मग आता मागच्या वर्षी खरं तर खुल्या गटामधील खेळ त्यानं साकारला. संगम प्रीमियर लीग गोव्याला जाऊन तिथे त्यानं स्पर्धा गाजवली आणि मागच्या काही 2-3 स्पर्धांमध्ये अनेक फ्रँचायझीचं लक्ष विकी मुंबईकर या अष्टपैलू खेळाडूकडे आहे. त्याचं श्रेय जाईल ते खरं तर डिजिटल मीडियाला. आपण tenniscricket.in सुद्धा मनापासून आभार आणि कौतुक करूया. यावेळेला मात्र बॅटचा एज लागलाय. चाचपडत खेळताना आपल्याला पाहायला मिळतात कारण बॅट आणि बॉलमध्ये तितका संपर्क होत नाहीये. कधी बॅटचं फेस लवकर बंद होतोय कधी बॅटचं फेस बंद व्हायच्या अगोदर खरं तर मी म्हणेन बॉल हा निघून जातोय. जिथे आपण पाहतोय की बॅट आणि बॉलमध्ये तितका संपर्क मात्र होत नाहीये. यावेळेला बॉल सरळ सोडून दिलाय. पंचांनी पुन्हा एकदा हात समांतर करून आम्हाला मात्र अपडेट केले. इट्स व्हाईट बॉल कॉल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 1 पुढे जात असताना 21 या आकड्यावर 21 हे बॉल पुन्हा एकदा लाईन मिस करणारे पुन्हा एकदा वारंवार फेकले गेलेले बचावात्मक पवित्रा संरक्षात्मक पवित्रा घेतोय का
विशाल शहा गेले, त्यांना कान मंत्र देतील, थोडंसं नॉलेज ट्रान्सफर करतील, सांगतील की यू कॅन टेक इट अप, तुला करायचंय. एक फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून त्याच्यावर दाखवलेला हा विश्वास, त्या विश्वासाला पूर्वार्धामध्ये सार्थ ठरवत असताना परंतु एक्स्ट्रा फेकलेले चेंडू, एक्स्ट्रा एफर्ट्स, एक्स्ट्रा धावा तुम्ही देता, एक्स्ट्रा चेंडू तुम्हाला फेकावे लागतील, एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्हाला टाकावे लागतील आणि मैदानाच्या आतमध्ये मोमेंटम शिफ्ट सुद्धा होईल फलंदाजी करणाऱ्या टीमकडे आणि ते होऊ नये म्हणूनच फेर चेंडू, चांगले चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. यार वी गो. यावेळेला पुढ्यात टाकला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, एकच मिळणार आहे, एक की सिवा बिलकुल और कुछ नाही. एक धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळेल. रणसंख्या पोहोचली, एक गडी बाद, ती एकंदरीतच 23 या आकड्यावर 23. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं ते रिषभनं आतापर्यंत फेकले गेलेले जवळजवळ 10 चेंडू आपण पाहिले, परंतु 11 चेंडू आपण पाहिले, परंतु एकच चौकार आला. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये एकूण धावा आल्या त्या 13 आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 बाद 23. डीजे चला लवकर फिल्डिंग सजवून घ्या. पावसाळ्यातलं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. रिमझिम पाऊस, मुसळधार पाऊस, ड्रिझल, कधी गोलंदाजाच्या हातातून कधी चेंडू निसटणार तर कधी बॅट्समनच्या हातातून बॅट सरकणार. फिल्डर्स धावत पलत चेंडू पकडणार, ओलसर गवतावर कधी हळूच घसरणार, हलकेच पडणार, परंतु पुन्हा एकदा नव्यानं उभे राहणार. खरं तर आपण मगाशी पाहिलं 1-2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्लिप ऑफ झाले, पाय सरकला, पडले, धडपडले, परंतु पुन्हा एकदा उभे राहिले. मनातल्या स्वप्नांना आणि खेळातल्या खरं तर ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न आज मैदानामध्ये घेऊन अनेक खेळाडू खेळ करताना पाहायला मिळतील. किती पाऊस पडू दे, हा खेळ मात्र अविरत सुरू राहणार. मैदानाच्या आतमध्ये पाऊस थांबलाय, फलंदाजी करणाऱ्या टीमला थोडंसं पोषक पूरक असं वातावरण प्रिव्हिलेज देईल का? आणि त्या भौगोलिक दृष्ट्या खरं तर मी म्हणेन समर्पक आणि त्याचबरोबर परिस्थिती जी भौगोलिक दृष्ट्या फलंदाजी करणाऱ्या टीमला साथ देते त्या परिस्थितीचा फायदा, सिच्युएशनचा मात्र बेनिफिट ते घेतील का? अतिशय थंडगार वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. अशा या वातावरणामध्ये रसिक प्रेक्षक क्रीडांगणाच्या सभोवताली खरं तर मी म्हणेन तोबा गर्दी करून मात्र मॅचला एन्जॉय करत असताना पाहायला मिळतील. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. शिवसेना शाखा शिरवणे गाव आयोजित माजी नगरसेवक चषक 2025 या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार ज्ञानेश्वरजी सुतार साहेब आज खरं तर कार्यसम्राट नगरसेवक म्हणून त्यांची एक विशेष वेगळी ओळख. समाजसेवक सन्माननीय श्री अविनाश शेठ सुतार साहेब अर्थातच दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची एक वेगळी ओळख. क्रिकेटचे समीक्षक, क्रिकेटचे अभ्यासक, क्रिकेटचे परिपूर्ण मी म्हणेन प्रेमी आणि त्याचबरोबर मुख्य यशस्वी आयोजक म्हणून ज्यांची महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळी ओळख आहे ते म्हणजेच किरणदादा मेहर. यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतनं ही संकल्पना इथे एज लागलाय. हाऊ इज दॅट इज द अपील अँड आफ्टर व्हेरी लॉंग टाइम दिस इज आयकॉन वर्सेस आयकॉन अँड दिस इज बेस्ट वर्सेस बेस्ट. विशाल gets his first maiden wicket and फलंदाज आकाश जहांगीर back to the dugout. DJ पर्व क्रमांक 8 मध्ये आपण एन्जॉय करताय नगरसेवक चषक 2025 मॅच एन्जॉय करत असताना स्वर्गीय आनंद स्मृती पास स्ट्रायकर CBD दिवाले या टीमने केले कमालीचं कमबॅक. पूर्णपणे पकड मजबूत करत असताना मॅच मध्ये आपण पाहताय पूर्वार्धाची 2 षटकं, 2.1 चेंडूचा खेळ झाला, 2 बाद 23 अशी थोडी नाजूक अवस्था आपल्याला पाहायला मिळेल. आणि या संपूर्ण सीझन मध्ये सर्वात फॉर्म मध्ये असलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. नाव आहे नमेत अशोक पाडेल. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द रेज. हा बॉल पंच आम्हाला अपडेट करतायत नीरज राणावत सर. इट्स अ वाईट बॉल कॉल. 1 more added into the total score shifted to 24. 24 धावा, 69 धावांचं एक मोठं टार्गेट तर आपल्याला पाहायला मिळतंय. आज आपल्याला खरं तर आयकॉन खेळाडू पाहायला मिळाले. आज आपल्याला नवी मुंबईचे अनेक तारे सितारे स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळाले. आज आपल्याला बेस्ट ऑफ नवी मुंबई ग्रामीण प्लेयर्स पाहायला मिळाले. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पूल करायचा होता. हाऊ इज दॅट वन्स अगेन अपील झाली आहे. पंचांवर दडपण आणण्याचा प्रयत्न भाऊंकडनं होतोय. भाऊ हे खरं तर मी म्हणेन लेदर बॉल क्रिकेटचे एक्सपिरियन्स कॅम्पेनियन.
कांगा लीग पर्यंत डिव्हिजनचं क्रिकेट ज्यांना अक्षरशः गाजवलं असे एक प्रतिभावंत नामवंत असे लेदर क्रिकेटचे सुपर डुपर खेळाडू भाऊ आपल्याला पाहायला मिळतील. सर्वात एक्सपिरियन्स कॅम्पेनियन सीबीटी टीम कडनं थोडासा उशिराना का होईना परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये थोडासा वेळ त्यांनी दिलाय. रबर बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये त्यांचा एक्सपिरियन्स मात्र अनुभव मात्र फार महत्वाचा असणार आहे आपल्या टीम सोबत. यावेळेला बॉल हवेमध्ये फिल्डर पोहोचतील का, झेल टिपतील का. अश्विन शेलके अजून एक खरं तर डिव्हिजन खेळाडू होता तिकडे परंतु झेल टिपणं पसंती दिली नाही. पाण्याच्या डबक्यामध्ये बॉल तिथे थांबला, गवत्याच्या गालीच्या मध्ये बॉल तिथे थांबला. हे दृश्य आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. रबर बॉल क्रिकेटमध्ये खरं तर आपण सातत्यानं पाहत असतो. गवताच्या गालीच्या खरं तर जे सरफेस ओलसर झालेलं असतं तिथे मात्र अनेक खेळाडूंना मात्र फिल्डिंग करत असताना मात्र थोडंसं अडचण येत असते. धावताना कंट्रोल सांभाळावा लागतो. परिस्थिती मात्र नाजूक असते. अशा परिस्थितीमध्ये इजा होऊ नये म्हणून थोडंसं स्वतःला सांभाळावं हेच मगाशी दशरथजी पाटील यांनी सांगितलं. फार छान. खरं तर मी म्हणेन हाही उल्लेख आपण जरूर करतोय. आपण टेनिस बॉल क्रिकेटचं मेन सीझन जर का खेळायचं असेल आणि इंजुरीपासून दूर राहायचं असेल तर थोडासा मी म्हणेन प्रेझेन्स ऑफ माइंड, संसद विवेक बुद्धी आणि या सर्व काही गोष्टी मैदानाचे आउटफील्ड क्रिकेट कुठे डबका आहे, कुठे पाणी थांबलंय का, विकेट कुठे ओलसर आहे, अशा परिस्थितीला ओळखून त्याचा परिपूर्ण अभ्यास करून मैदानामध्ये मात्र खेळ करायला हवा. पावसाळ्यातलं क्रिकेट म्हणजे तारेवरची कसरत. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल विशाल शहा मिस्टर TDPL. यावेळेला मात्र नक्कीच पुन्हा एकदा पंचांनी इशारा केला. इट्स अ वाईट बॉल कॉल. एकूण धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळेल ती 27 या आकड्यावर. 69 धावांचं मोठं टार्गेट आहे. चौकार षटकार येणं थांबलेले आहेत मात्र नक्की ते चौकार षटकार येतील. समोर ताकदीचा वापर करणारा, शक्तीचं प्रदर्शन करणारा नवी मुंबईचा एक बहादूर, धाडसी, साहसी आणि एक चांगला पोटेन्शियल कॅलिबर असलेले खेळाडू नमित पाटील स्ट्रायकिंग एंडवर ऑन अ स्ट्राईक. यावेळेला मात्र अवे फ्रॉम द रिच चेंडूपर्यंत पोहोचायचं होतं. यावेळेला मात्र पोहोचले नाहीयेत. पुन्हा एकदा हा बॉल क्रिकेटचा विरोधाभास दाखवतोय. मागचे काही 2 चेंडू मात्र आपण पाहिले तर मात्र वाईट फेकले होते विशाल शहानं. तिथे मात्र नक्कीच आता हा चेंडू डॉट फेकला गेलाय. आतापर्यंत विशाल शहानं फेकले गेलेले 4 चेंडू त्यानं धावा खर्च केल्या त्या 4 गडी बाद केलाय तो एक नमित पाटील. त्याची बॅट दीर्घकाळ थांबणार नाहीये. नमित पाटील थांबणार नाहीये. थांबेल तो नमित पाटील कसला, थकेल तो नमित पाटील कसला. नमित पाटीलच्या बॅटमध्ये आला त्याचा फेवरेट स्ट्रोक. ऑन ड्राईव्ह ऑन साइड क्लिअर करतोय. येतोय हा पेटेंट सरळ समांतर रेषेमध्ये. नमित पाटीलच्या बॅटमधनं क्लास स्ट्रोक षटकार. इक्वेशन थोडंसं समीप जात असताना आता षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय तो नमित पाटीलची बॅटची रेंज, त्याचं बॅट स्विंग आणि बॅट स्विंग सोबत लॉंग हँडलचा वापर करणारा हा खेळाडू आहे. चेंडूवरची नजर, सर्व काही गोष्टी समर्पक आपल्याला पाहायला मिळाल्या. 13 चेंडू आणि अजूनही 36 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये, कोणी अजून जिंकलेलं नाहीये. याही वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न, टायमिंग इथं फसले. बॉल गेला डीप मिड विकेट मध्ये. फॉरवर्ड येतील ऋषभ चंदाने. बॉल पुन्हा एकदा गवताच्या गालीच्या मध्ये थांबलाय. 1 मिळणार. आता उर्वरित इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 35 धावा. 12 चेंडू 35 धावा. कशी फलंदाजी होईल. एका बाजूला अनुप पाटील तग धरून उभे आहेत. अनुप पाटील वैयक्तिक खेळ करतायत. 200च्या स्ट्राईक रेटनं 4 चेंडू 8 धावा या आकड्यावर आणि 5 मध्ये एक षटकार नुकताच त्या बॅटमधून आला. नमित पाटीलचा तो फॉर्म पुन्हा एकदा गवसेल का. कुमार 11 तुर्बे, जय गजानन कुक्षेत या टीमसाठी तो तारणहार ठरेल का. सर्व रसिक प्रेक्षकांची लक्ष मात्र या टीमकडे असणार आहेत. या दोन्ही फलंदाजांकडे असणार आहेत. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. 12 गेंदे और 35 रनों की जरूरत. 12 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 35 टू विन. 12 चेंडू 35 धावा. मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल. सध्या परिस्थिती म्हणते की बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं तर मॅच थोडी दूर जात असताना तो षटकार आला. त्या षटकारानं थोड्याशा आशा प्रफुल्लित केल्या असताना आपल्याला पाहायला मिळतील. त्या म्हणजे तुर्बे आणि कुक्षेत या टीमच्या. तुर्बे कुक्षेत संघ जर का बघितला गेला तर हेमंत सारखा अजून एक खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे स्क्वॉड मध्ये. राहुल सारखा एक अजून एक खेळाडू असलेले. राहुलने सुद्धा इम्प्रेस केलं होतं मागच्या काही स्पर्धांमध्ये. ऋतांशु सारखा मला वाटतंय ब्रिजेश सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतात. बॅटिंग लाईन चांगली आहे खरे पाहता. नमित पाटील पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते इन ऍक्शन मध्ये. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावा असं इक्वेशन असताना आमचे गुणलेखक विघ्नेश पाटील आम्हाला अपडेट देत आहेत. प्रत्येक एक विघ्नेश मडवी माफ करा. बारा चेंडू 35 धावा. समोर नमित पाटील. गोलंदाजीमध्ये होईल परिवर्तन.
महेश आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी क्रम मध्ये षटक क्रमांक 4 मध्ये. स्पेल फेकण्यासाठी मात्र सज्ज आहे. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक. अगदी मनगटाच्या साईडनं बॉलला फक्त टर्न दिले, प्लेसमेंट केली आहे. बॉल पुन्हा एकदा तिथेही थांबलाय, गवतामध्ये थबकलाय. तिथेही मात्र धावा मिळतील. 2 रनसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. आता 11 चेंडूने जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे. ग्रीप लॉक करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. घट्ट करत असताना नमित पाटीलला गेले कित्येक वर्ष अशा परिस्थितीमध्ये करता लिलिया छेदून भेदून मात्र सामना आपल्याकडे वळवण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. अशक्य असे अनेक टार्गेट्स मात्र त्यांनी शक्य करून दाखवलेत. आणि नमित पाटीलच्या बॅटमधला फ्लॅट आलाय फटका. झेल झाला ड्रॉप. हा झेल होता की हे मॅच मध्ये यू टर्न आणणारा क्षण होता. पाहायला मिळेल हा सुटलेला झेल किती उपद्रव करेल, हा सुटलेला झेल मॅच मध्ये किती इम्पॅक्ट फेकेल आणि या सुटलेला झेलचा किती परिपूर्ण बेनिफिट घेईल तो नमित पाटील. मॅच मध्ये ट्विस्ट टर्न जिंकण्यासाठी अजूनही 10 चेंडू आणि 32 धावांची गरज. 10 balls to go and required 32 to win. हाय व्होल्टेज सामना, नेल बाइटिंग फाइट आपल्याला पाहायला मिळतीये. 10 चेंडू 32 धावा. कधी मॅच डावीकडे तर कधी उजवीकडे झुकताना पाहायला मिळते. कधी सामना फलंदाजीकडे तर कधी सामना गोलंदाजी करणाऱ्या टीम कडे झुकताना पाहायला मिळेल. मॅच अजूनही 50 आहे, 50-50 पाहायला मिळेल. मॅच अजूनही बॅलन्स आहे. महेश अहिरे षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट न एक्सपिरियन्स कॅम्पेन हल्ला चढवलाय, फ्लॅट मारलाय, बॉल गेलाय, पुन्हा एकदा चिखलामध्ये थांबलाय. तिकडे आहेत फिल्डर देवनं बॉलला उचलला, अगदी फेकून दिला. एक तर मिळाली. 1 धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतीये ती 38 या आकड्यावर. खरं तर मी म्हणेन प्रत्येक रसिक प्रेक्षकाच्या डोक्यात आता टिक वाजेल, धडधड वाढेल, कारण मॅच क्लोज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल नमित पाटीलच्या बॅटमधनं षटकार चौकारांच्या आतषबाजी होईल का या इनिंग मध्ये. या 3 चेंडूमध्ये मॅचचं बरंच चित्र मात्र अवलंबून असणार आहे. 1-2 षटकार येणं अपेक्षित असणार आहेत. 9 balls to go, 31 to win. 9 चेंडू 31 धावा. नमित पाटील ऑन अ स्ट्राईक. समोर आहे महेश अहिरे. हा बॉल पुढे टाकलाय, ड्राईव्ह केला अलॉंग द ग्रास. बॉल गेला डीप, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये. अगदी बॉल जोवर मात्र उचलतील, फेकून देतील, तोवर मात्र धावा मिळतील 2. करवट कधी उजवीकडे कधी डावीकडे, एकेरी दुहेरी धावसंख्येनं फार फरक पडणार नाहीये. तरी सुद्धा मॅच मध्ये इम्पॅक्ट, मॅच मध्ये इंटेन्सिटी, मॅच मध्ये तीव्रता, मॅच मध्ये ऊर्जा आणि मॅच मध्ये चर्चा घमासान होताना पाहायला मिळतोय. विकी मुंबईकर नाराज आहेत. विशाल शाह थोडीशी नाराजी खरं तर मी म्हणेन व्यक्त करत असताना पाहायला मिळतील, कारण पुढे खरं तर धावून बॉलला फेकून द्यायचं होतं. नमित पाटीलला स्ट्राईक पासून वंचित ठेवायचं होतं. ही होती रणनीती, ही होती प्लॅनिंग, परंतु ती अयशस्वी ठरली. धावा मिळाल्या 2. आता जिंकण्यासाठी अजून इक्वेशन आहे. फायनल 8 चेंडू आणि 29 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवर जोपर्यंत नमित पाटील आहे, मैदानाच्या आतमध्ये नमित पाटील आहे, तोपर्यंत झुंज देणार, संघर्ष करणार आणि मॅचला आपल्याकडे झुकवणार. ओ बॉल सरळ सोडून दिलाय. पंचांकडे आपण पाहताय, फलंदाज पाहतायत, परंतु पंच तटस्थ सांगतायत इट्स अ फेअर बॉल अँड अ डॉट बॉल इन दी गेम. उर्वरित या षटकामधील अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. शेवटच्या बॉलवर येईल का तो षटकार, शेवटच्या बॉलवर होईल का प्रतिक्रमण, शेवटच्या बॉलवर होईल का प्रति आव्हान, प्रति उत्तर देतील का, प्रतिक्षेप करतील का नमित पाटील. फुल टॉस लोअर ऍट आउटसाइड द ऑफ स्टिक कॉरिडॉर लेंथला बॉल फेकलाय अँड दिस इज स्टॉक बॉल ऑफ महेश अहिरे. महेश अहिरेचं षटक कौतुकास्पद राहिलं. या षटकामध्ये धावा आल्या फक्त 7. आता शेवटचं अंतिम अखेर फायनलचं इक्वेशन. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. मॅच मध्ये उलटफेर. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं केतन म्हात्रे यांचा संघ, अजिंक्य पाटील, राहुल मात्र निरुल संघ मात्र परास्त झाला. आयुब शेखचा खेळ आपण पाहिला, सारसोले आणि शिरवणेचा मात्र विजय पण प्रस्थापित पाहिला. खरं तर ऑन पेपर स्ट्रॉंग असलेल्या टीम्स मात्र स्पर्धेतून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. कदाचित आपण असं म्हणूया पहिल्या मॅच मध्ये उलटफेर आम्हाला पाहायला मिळाला. खरं तर विकी भोईर यांचा संघ म्हणजे धारावीचा संघ, त्यांच्या समेत खरं तर मी म्हणेन दिवाचा ऐरोलीचा संघ परास्त झाला.
पृथ्वीराज यादव हे आयकॉन खेळाडू होते. गंगाधर इंगोले त्यांचा संघ जिंकला. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सर्वात फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आयकॉन प्लेअर म्हणून निवडल्यानंतर ऋतिक पाटील त्यांचा संघ म्हणजेच ओमिकेनी सर्वात घातक खेळाडू त्यांचा संघ परास्त झाला. तिसऱ्या मॅच मध्ये आपण तेच पाहिलं. महाराष्ट्राचा बायकर मॅन त्याचा संघ राहुल मात्र मॅन इन फॉर्म खरं तर मी म्हणेन त्याचा संघ परास्त झाला. आता या मॅच मध्ये क्रिकेटचा तोच विरोधाभास पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल का की होईल उलटफेर. मैदानाच्या आतमध्ये कोण करेल कमालीचं कमबॅक. एका बाजूला आनंदा स्मृती अप्पा स्ट्रायकर सीबीडी दिवाले गावदेवी की होईल जय गजानन कुक्षेत कुमार 11 तुर्भे या टीमचं कमबॅक. दोन संघामधील झुंज रणसंग्राम रणधुमाळी रणखंदन रणभेरी आणि गाजावाजा कोण करेल या मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही विजयाच्या आशा विजयाचे स्वप्न अजूनही खरं तर प्रफुल्लित करण्याचं मी म्हणेन ज्याच्याकडे ताकद आहे कसब आहे कौशल्य आहे तो नमित पाटील स्ट्रायकर एंडवर आहे. परंतु समोर गोलंदाज आहे ना तो सुद्धा बी डिव्हिजनचं क्रिकेट खेळलाय. नाव आहे अश्विन शेळके. पहिलाच बॉल एज लागलाय थांबवलंय. त्याच्याकडे आहे गती नवे गती तर त्याच्याकडे आहे स्पिन चेंडू वळवण्याची क्षमता. नवी मुंबई प्रीमियर लीग लेदर क्रिकेट जे झालं खरं तर त्या क्रिकेटमध्ये पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन मिळवलं होतं तो अश्विन शेळके. सीबीडीचं क्रिकेट या खेळाडूच्या भोवती मात्र फिरताना आम्ही गेले कित्येक वर्ष पाहत आलोय. आता मात्र तोच खेळाडू शेवटचं षटक घेऊन आलोय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 ची गरज 28 ची गरज आहे. याही वेळेला बॉल मागच्या बाजूला गेलाय. आता मात्र थोडेसे नाराज आहेत हताश आहेत. ज्या पद्धतीनं मी म्हणेन प्रतिभावंत खेळ साकारण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाला साजेसा खेळ मात्र साकारता आलेला नाहीये. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज. 4 गेंदे 27 रनों की जरूरत. मॅच मध्ये पुन्हा एकदा षटकार येतील का एखादी चूक होईल त्याच्यावर भुर्दंड मिळेल का. हा आलाय षटकार मॅच मध्ये आम्ही आहोत हे सांगणारा षटकार. 4 चेंडू आणि 27 असं इक्वेशन आहे. आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज. मोठा फॅन बेस आहे कुक्षेट टीमचा मोठा फॅन बेस आहे तुर्भे टीमचा. खरं तर पराभवाचे एक सर्पमाल गळ्याभोवती रुळत असताना प्रेक्षक नाराज आहेत आणि का असू नये प्रेक्षकांना सुद्धा अपेक्षा असते की आमचा संघ जिंकावा आमचा संघ पुढे जावा. आम्हाला सुद्धा तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. आम्हाला सुद्धा तुमच्या खरं तर पाठीवर कौतुकाची थाप द्यायची आहे. परंतु ती थाप जर का देता आली नाही तर मात्र नक्कीच प्रेक्षक नाराज असतात. याही वेळेला अनुप पाटील स्टाईल आयकॉन ऑफ नवी मुंबई शेवटच्या टप्प्यामध्ये चांगलं एंटरटेन करतोय. स्ट्राईक पासून का वंचित राहिला अनुप पाटील तेच काहीसं आपल्याला पाहायला मिळतंय. 300चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळालाय. 7 चेंडू 21 वर तो खेळ करतोय. 2 चेंडूने आता जिंकण्यासाठी जवळजवळ मी म्हणे मॅच जरी कठीण असली तरी या कठीण परिस्थितीमध्ये संघर्षमय योद्ध्यासारखा युद्ध झुंज देतोय तो म्हणजे झुंद खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे अनुप पाटील मॅन फ्रॉम टीम कुक्षेत. 2 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी अजून एक टार्गेट आहे 15 धावांचं. कुठेतरी धावा कमी पडले का काय चुकलं एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये विचार विनिमय करायला भाग पाडणारी ही मॅच. यावेळेला मात्र चांगली लाईन चांगली लेन चांगला टप्पा आणि अगदी गतिमान चेंडू रिलीज केलाय. रवींद्र जडेजाची आम्हाला आठवण करून देणारी ही शैली पाहायला मिळते. इथे मात्र फलंदाज बाद होतील. 2 खरं तर मी म्हणेन तुल्यबळ संघांमध्ये चांगला इथे व्हाईट बॉल आहे. क्या बात आहे. फिल्डिंग टीम कडनं मला असं वाटतंय की फिल्डिंग टीम कडनं रिव्ह्यू घेतलाय म्हणजे DRS वापरलाय. पाहूया आपण काय पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील आणि हा व्हाईट बॉल. क्या एक्झॅक्टली काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज होती. व्हाईट बॉल पडला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला. विजय पाटील सर जर का ही धाव झाली असती तर अनुप पाटील स्ट्रायकर एंडवर आला असता. संघाला मिळाल्या असत्या 3 धावा इथे मिळाल्या 2. आता जिंकण्यासाठी चेंडू असतील 2 आणि धावा काढायच्यात म्हणजे षटकारांच्या कॅल्क्युलेशन बघितलं गेलं तर 1 धाव अजूनही एक्स्ट्रा तुम्हाला आहे म्हणजे 2 चेंडू 13 धावांची गरज आहे. इक्वेशन थोडं सोपं झालं असतं पण मैदानाच्या आतमध्ये आता हा बॉल फेकला गेलाय तो डॉट. थोडंसं नाराज असतील
कुक्षेतकर थोडे नाराज असतील. ते तर तुर्भेकर मॅचमध्ये जो परफॉर्मन्स द्यायला हवा होता तो झाला नाही. कुठेतरी मी म्हणेन भूषण पाटीलची ती बॅटिंगची जी मी म्हणेन पहिल्यांदा आल्यानंतर मात्र लवकर बाद झाला, कॉन्ट्रीब्युशन देता आला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये खरे पाहता भूषण पाटील आणि त्यांचा संपूर्ण संघ म्हणजे तुर्भे आणि कुक्षेत हा संयुक्त संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना मात्र पहिल्या इनिंगमध्ये तब्बल ज्या 69 धावा गेल्या म्हणजेच बहाल केला आपण असं म्हणूया, धावांचा डोंगर उभारला गेला. त्या धावांना चेस करण्यासाठी 2-13 असं इक्वेशन आलं आणि या धावा सुद्धा सक्सेसफुली डिफेंड होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. सलग आपण पाहिलं गेलं तर चौथ्या मॅचमध्ये धावा डिफेंड होताना आम्ही पहिल्या मॅचमध्ये 82 धावा डिफेंड झाल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 83 धावा डिफेंड झाल्या. आता स्क्रीनवर आपण जर का पाहिलं तर आता या चौथ्या मॅचमध्ये सुद्धा खरे पाहता 69 धावा डिफेंड होताना आम्हाला पाहायला मिळाल्या. पाहूया आमचे गुणलेखक त्याचा अहवाल काय म्हणतो, ते आम्हाला काय अपडेट करते आणि कोण आहे या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आमचे तुर्भे गावचे युवा नेते आदरणीय विनीत दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा विनंती आहे की व्यासपीठावर या. विनीत दादा, विनीत भाई यावं आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे या माजी नगरसेवक चषकामध्ये. त्याच दरम्यान आमचे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं